नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आपण कॉपर लिक्विड तयार करणार आहोत. कॉपर लिक्विड म्हणजे दह्यापासून नत्राची पूर्तता करण्यासाठी आणि बुरशीनाशकाचे काम हे चांगल्या पद्धतीने करते. पिकावर ज्यावेळेस बुरशीचा अटॅक असते त्यावेळेस जर आपण कॉपर लिक्विडचा वापर केला तर चांगले फायदे मिळते आणि बुरशीजन्य आजारावर चांगला परिणाम करते. तर हे तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला लागणार आहे ताक आणि तांब्याचे भांडे. ज्या शेतकऱ्यापाशी तांब्याचं भांडं नाही आहे त्या शेतकऱ्यापाशी अशी या प्रकारची अशी एखादी डबकी असली तरी चालेल. आणि डबकीमध्ये आपल्याला एक तांब्याचा तार किंवा तांब्याचे छोटे छोटे तुकडे यामध्ये टाकायचे आहे. ज्यांच्याजवळ तांब्याचं भांडं नाही आहे त्यांच्याजवळ. आणि हे ताक त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. हे ताक टाकल्यानंतर 10 दिवस कमीत कमी आपल्याला ठेवायचं आहे. 10 दिवस ठेवल्यानंतर प्रतिपंप 200 ml ने आपण याचा वापर करू शकतो. आणि हे कोणत्याही पिकावर आपण याचा वापर करू शकतो. जसं पिकाला ज्यावेळेस आपल्याला युरियाची कमतरता अशी वाटते की पिकाला आता युरियाची गरज आहे त्यावेळेस आपण या कॉपर लिक्विडचा जर वापर केला तर चांगल्या प्रमाणात पीक हिरवे येते व पिकावरची बुरशी नाहीशी करते. म्हणजेच एकामध्ये दोन काम होते आपले, पिकावर नत्राचाही पुरवठा पूर्ण करते आणि बुरशीनाशकाचं सुद्धा काम करते. तर याप्रमाणे आपल्याला भरून ठेवायचं आहे. आपल्याजवळ तांब्याचा आहे म्हणून आपण याच्यात भरून ठेवत आहोत. ताक दही आपण कशाचा वापर करू शकतो आणि हे जेवढे दिवस राहील तेवढे चांगले. आपण 10 दिवसच नाही तर 1 महिना 2 महिने 4 महिने 6 महिने जेवढे दिवस जास्त राहील तेवढं चांगलं आहे. हे याच्यात 10 दिवस ठेवायचा आहे. 10 दिवसात किंवा 10 दिवसाच्या नंतर सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. तसंच मित्रांनो, ज्यावेळेस पिकावर बारीक अळीचा अटॅक असते किंवा मावा असते त्यावेळेसही आपण याचा वापर करू शकतो. तर याप्रमाणे आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि याला वरून कापडाच्या सहाय्याने किंवा एखाद्या प्लास्टिकने बांधून घ्यायचं आहे. बांधून घेतल्यानंतर आपण साधारण याला 10 दिवस ठेवणार आहोत. 10 दिवसानंतर आपण कपाशीवर याचा वापर करणार आहोत. तसंच सोयाबीन असो हळद असो, आपण जर हळदीलाही सोडायचं म्हटलं तर एकरी 5 लिटर आपण जमिनीमधून सोडायचं आहे. आणि ड्रेंचिंगमध्ये जर बाकी पिकाला घ्यायचं आहे एका पंपाला कमीत कमी आपल्याला अर्धा लिटर घ्यायचं आहे. जमिनीतली बुरशी तोडण्याचं काम करते, सोबतच नत्र कमतरता पडणार असली पिकाला त्यावेळेस हिरवडीचे काम सुद्धा करते. आणि 1 लिटर ताक मित्रांनो कमीत कमी आपल्या 25 किलो युरियाची बराबरी करते. हे जर आपण तांब्यामध्ये तयार केलेलं आहे तर, किंवा नसल्यास प्लास्टिकमध्ये आपण करू शकतो. ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे याचा वापर करायचा आहे. आणि प्रत्येक 10 दिवसाला जर याचा वापर केला पिकावर तर बुरशीचा अटॅक होणार नाही आणि पीक चांगले हिरवे राहील, पिवळे पीक पडणार नाही. तर मित्रांनो, आपण 10 दिवसानंतर तयार झाले आहोत. याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आपण फक्त शेतकऱ्याचे यशोगाथा दाखवत आहे, निविष्ठा हे दाखवत नाही. तर निविष्ठांचे सुद्धा भरपूर व्हिडिओ, पण आताही आपण काय तयार केलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत.